आजची आपली ही विशेष बातमी आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेबद्दल. आपण अनेकदा सरकारी किंवा महापालिकेच्या दवाखान्यात जातो, तेव्हा कधी डॉक्टर वेळेवर नसतात, कधी औषधं संपलेली असतात, तर कधी स्वच्छतेचा अभाव असतो. सर्वसामान्य माणसाला या समस्यांमुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. पण आता हे चित्र बदलणार आहे, कारण आपला दवाखाना आता खऱ्या अर्थाने जनतेचा होणार आहे. शासनाने एक अत्यंत क्रांतिकारी आणि पारदर्शक निर्णय घेतला आहे, ज्यामुळे या दवाखान्यांचा कारभार थेट तुमच्या आमच्या हातात म्हणजेच जनतेच्या हातात येणार आहे. हा निर्णय नेमका काय आहे, यातून कोणती समिती स्थापन होणार आहे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याचा तुम्हाला आणि मला म्हणजे सर्वसामान्य जनतेला काय आणि कसा फायदा होणार आहे, हे आपण आज अतिशय सोप्या भाषेत सविस्तर पद्धतीने समजून घेणार आहोत. चला तर मग या निर्णयाची सविस्तर माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने नुकतेच एक नवीन आदेश म्हणजे GR काढले आहे. या नव्या नियमानुसार आता प्रत्येक आपला दवाखाना केंद्रावर जन आरोग्य समिती स्थापन करणे बंधनकारक करण्यात आली आहे. सध्या संपूर्ण राज्यात आपला दवाखाना ही योजना अतिशय लोकप्रिय ठरत आहे. इथे नागरिकांना मोफत तपासणी आणि औषध उपचार मिळतात. पण या सेवेचा दर्जा आणखी वाढवण्यासाठी आणि कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने ही नवी जन आरोग्य समिती आणली आहे. यापुढे या दवाखान्यांवर फक्त अधिकाऱ्यांचे नाही, तर थेट जनतेचा म्हणजेच या समितीचा पहारा असणार आहे. ही समिती केवळ नावापुरती नसेल, तर तिला महत्वाचे अधिकार देण्यात आले आहेत. या समितीची रचना अतिशय विचारपूर्वक करण्यात आली आहे. सर्वप्रथम अध्यक्ष. या समितीचे अध्यक्ष हे त्या स्थानिक प्रभागाचे नगरसेवक असतील. यामुळे लोकप्रतिनिधी थेट जबाबदार राहतील. द्वितीय सचिव. संबंधित केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी म्हणजेच मेडिकल ऑफिसर या समितीचे सचिव म्हणून काम पाहतील. तृतीय इतर सदस्य. या समितीत आरोग्य कर्मचारी, स्थानिक स्वयंसेवक, प्रतिष्ठित नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश असेल. या समितीत 50% जागा महिलांसाठी राखीव असतील. महिलांच्या आरोग्याचे प्रश्न, गरोदर मातांची प्रसूतीपूर्व तपासणी, लहान मुलांचे लसीकरण आणि महिलांच्या इतर समस्यांना योग्य प्राधान्य मिळावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. जेव्हा महिला समितीत असतील, तेव्हा त्या परिसरातील इतर महिलांना आपल्या समस्या मोकळेपणाने मांडणे सोपे जाईल. सरकारी काम म्हटलं की निधीसाठी महिनोमहिने फायली अडकून पडतात, असा आपला नेहमीचाच अनुभव असतो. समजा दवाखान्यातील एखादा नळ गळत असेल किंवा एखादा पंखा खराब झाला असेल, तर तो दुरुस्त करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाच्या परवानगीची वाट पाहावी लागत असे. पण आता तसे होणार नाही. शासनाकडून प्रत्येक आपला दवाखाना समितीला दरवर्षी 1 लाख रुपयांचा अनटाईड फंड दिला जाणार आहे. या निधीचा वापर कुठे होईल? दवाखान्यातील किरकोळ दुरुस्ती, तातडीच्या गरजा, स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यासाठी हा निधी वापरता येईल. विशेष म्हणजे हा निधी कसा वापरायचा याचा निर्णय स्वतः ही जन आरोग्य समिती स्थानिक गरजेपासून देईल. चला आता जाणून घेऊया की आपल्या दवाखान्यामध्ये सध्या कोणत्या सुविधा मिळतात. हे दवाखाने सकाळी 9 ते दुपारी 2 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 7 या वेळेत नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज असतात. मोफत बाह्य रुग्ण सेवा म्हणजेच OPD, विविध प्रकारच्या रक्त चाचण्या, मोफत औषधोपचार आणि रुग्णांचे समुपदेशन म्हणजेच काउन्सलिंग यांसारख्या प्राथमिक आरोग्य सुविधा इथे पुरवल्या जातात. हा निर्णय सर्वसामान्यांसाठी एक गेम चेंजर ठरू शकतो. याचे थेट फायदे खालीलप्रमाणे आहेत. सर्वप्रथम डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर वचक म्हणजेच अकाउंटेबिलिटी. अनेकदा तक्रार असते की डॉक्टर वेळेवर येत नाही किंवा कर्मचारी नीट वागत नाही. आता समितीमध्ये स्थानिक नागरिक आणि नगरसेवक असल्यामुळे दवाखान्यातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर लक्ष ठेवले जाईल. रुग्णांना मिळणाऱ्या वागणुकीवर जनतेचे थेट नियंत्रण राहणार आहे. द्वितीय स्वच्छतेचा दर्जा आणि शुद्ध पाणी. दवाखान्यात स्वच्छता असलीच पाहिजे. ही समिती दवाखान्याची नियमित पाहणी करेल. तिथे स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध आहे की नाही, स्वच्छतागृहे साफ आहेत की नाही याची खात्री समितीला करावी लागेल. तृतीय औषधांचा तुटवडा थांबेल. अनेकदा बाहेरून औषधे विकत आणावी लागतात. समितीचे सदस्य औषधांच्या साठ्यावर लक्ष ठेवतील. कोणती औषधे संपत आहेत याची माहिती घेऊन ती वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी ते पाठपुरवठा करू शकतील.
चौथं, स्थानिक पातळीवर प्रश्नांची तातडीने सोडवणूक. पूर्वी एखादी तक्रार करायची असेल तर मोठ्या सरकारी दवाखान्यात चक्रा माराव्या लागत. आता स्थानिक पातळीवर समिती असल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी त्याच ठिकाणी आणि तातडीने सोडवल्या जातील. पाचवं, महिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष. 50% महिला सदस्य असल्यामुळे महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करणे सोपे होईल. गरोदर महिलांना वेळेवर उपचार मिळवून देणे, आशा वर्करच्या मदतीने घरोघरी जाऊन आरोग्याच्या योजना पोहोचवणे हे काम अत्यंत प्रभावीपणे होईल. मित्रांनो, आपला दवाखाना ही योजना आधीपासूनच चांगली होती, पण आता जन आरोग्य समितीच्या स्थापनेमुळे ही खऱ्या अर्थाने लोकशाहीची आणि लोकसहभागाची एक उत्तम उदाहरण बनणार आहे. जेव्हा एखादी गोष्ट सरकारी न राहता आपली बनते, तेव्हा तिची काळजी आपण जास्त घेतो. या निर्णयामुळे आरोग्याच्या सुविधांचा दर्जा नक्कीच सुधारेल आणि भ्रष्टाचार किंवा काम चुकारपणा आळा बसेल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.